चला पोरांनो. टीव्ही सर मला सांगा की तुमचं असं काय बोलणं झालंय ज्यामुळे या आतंकवाद्यांनी शरणागती पत्करली आहे? तर मुलांना आणि जनतेला वेठी धरणं आपल्याला कितपत योग्य वाटतं? आपण इलेक्शन लढवणार का? आपण जनतेला कोणता संदेश द्याल? नाही, यापेक्षा एखादा चांगला प्रश्न नाही का तुमच्याकडे? हो, पण या घटनेमागचं सत्य हे लोकांपर्यंत येणं जास्त महत्वाचं नाही का? मलाही तेच म्हणायचं. हे सत्य लोकांपर्यंत पोहोचवणं फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. तुमच्यासारखाच एक पत्रकार मित्र बातमी शोधण्यासाठी वाळवंटात फिरत होता. आखाती युद्ध झालं होतं आणि त्या ठिकाणी एक निर्वासितांचा कॅम्प उभा होता. त्या कॅम्पच्या जवळच एक छोटा मुलगा भुकेनं वणवण फिरत होता. उन्हानं तापलेलं शरीर, प्यायला पाणी नाही, अन्न नाही, अशी त्याची केलवाणी अवस्था झाली होती. आत्ता हे टेररिस्ट, तुमच्या दृष्टीनं टेररिस्ट झालेले मुलं आज बाहेर आले. का आले? ते टेररिस्ट आहेत असं आपण त्यांच्या नावामागे बोंबाबोंब करतो, पण ते टेररिस्ट का होतात याचा कधी विचार केला? त्याच्या मागं त्यांची कारणं काय? आपली सामाजिक एकूण परिस्थिती कशी आहे, आजची व्यवस्था कशी आहे, पॉलिटिकल सामाजिक, याचा कधी विचार झाला आहे? उगीच त्यांना टेररिस्ट ठरवायचं, कोणाला तरी गुन्हेगार ठरवायचं, कोणाला तरी सामान्य माणसाला काहीतरी ठरवायचं. आणि याला तुमच्यासारखा मीडिया जेव्हा प्रसिद्धी देतो तेव्हा लोकांच्या दृष्टीने ते भयंकर मोठी गोष्ट ठरते. तेव्हा मला एवढंच म्हणायचं आहे की या सर्व प्रकरणाकडे तुम्ही सकारात्मक दृष्टीनं पहा आणि तशीच त्याला प्रसिद्धी द्या. नाहीतर विनाकारण उगीच गैरसमज लोकांमध्ये पसरतात. धन्यवाद. नो मोर क्वेश्चन्स. ओके सर, पण या गावातल्या काय मूर्खपणा चाललाय? एकदाच काय ते संपवून टाकायचं ना. अक्षय ऐक जरा. आई मी तुला सांगते, जर फोर्सला ऑर्डर दिली ना तर 10 मिनिटात सुरू असलेल्या मौजे महाळुंगे येथील ओलीस प्रकरणाचा नाट्यमयरित्या शेवट झाला. या संपूर्ण प्रकरणात डी.व्ही. देशमुख यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अगं ताकी काय, ऐक ना जरा, थांब जरा. त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याने मुलांची तर सुटका झालीच, पण त्याचबरोबर अज्ञात इस्मानी देखील स्वतःहून शरणागती पत्करली. मी पटकन गोदा काकूला सांगू. लवकर ये, मी गोड काहीतरी करतेय. पुढे साखर ठेवायला हवी आधी. काय झालं ओरडायला? अगं बाबांनी यशस्वीपणे समेट घडवून आणलाय. त्यांची बोलणी यशस्वी झाली आहेत. तेच चाललंय टीव्हीवर, बघ ना. काय हौस आहे ना बाबांना टीव्हीवर चमकायची. 2-4 दिवस लोक डोक्यावर घेऊन नाचतील, पण पुढे? अगं काय बोलतेस अभिलाषा? खरं तेच बोलते. राज शिर्केंच्या विरोधात जाऊन एकदा त्यांनी मोठेपणा मिळवला आणि आता आश्रमात गेले. राज शिर्केंनी माफ केलं, पण हे करणार आहेत का? वहिनी अहो, मोठेपणा हे दाखवतात, पण त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगायला लागतात. नमस्कार सर. हाँ, ये रणवीर ये.
मगाशी बघितलं पण बोलता नाही आलं. आज तुम्ही जे काही केलंय ते आम्हा राजकारण्यांनाही शक्य नाही. पण अचानक इथं कसं काय आलात? आधी तुमच्या घरी गेलो होतो, तिथं कळलं की तुम्ही इकडे आलात. काही विशेष? सन्मान समारंभानंतर आम्ही बराच विचार केला. आमची चूक आमच्या लक्षात आली. त्या दिवसापासून आम्ही प्रायश्चित्त घ्यायच्या विचारात होतो. आज संधी चालून आली. प्रियदर्शनींची अवस्था ही आमच्यापेक्षा काही फारशी वेगळी नाही आहे. आज भेटण्यामागचा उद्देश कळला तर बरं होईल. आपल्या शाळेला ज्युनियर कॉलेजचा दर्जा प्राप्त झालाय. त्यासाठी इतर मूलभूत गरजांबरोबरच इमारत बांधण्याची गरज आहे. त्यासाठी पैशांची गरज आहे. म्हणून हा 5 कोटींचा चेक. आता आपल्या शाळेची इमारत कुणीही पाडू शकणार नाही. आपल्या निर्णयाचा मी आदर करतो, पण शाळेला पैशाची गरज नाही आहे. तुम्ही हे पैसे आश्रमशाळेसाठी वापरू शकता. आमची काही हरकत नाही. रणवीर, कधी कधी स्वतःला हरकत असते. आम्ही या शाळेचे ट्रस्टी म्हणून बोलत नाही आहोत. आमचं या शाळेशी एक भावनिक नातं आहे. त्या भावनांची तुम्ही पैशामध्ये किंमत करता ना, इथेच तुमचं चुकतं. येतो मी. गोदा काकू, गोदा काकू, काय काय झालं काकू, काकू, अगं काकू कसं सांगू तुला मी? जे काय ते सांगून टाक ना. काय काय झालं काय? काकू, काकू दादू जिंकले. आत्ताच बातम्यांमध्ये सांगितलं दादू जिंकले. वाटलंच होतं मला, पण इतका जीवाला घोर लागून राहिला होता म्हणून सांगू. अगं म्हणूनच तुला सांगायला आधी आले मी. चल चल, बाय, मी निघते. बाय बाय. बरं. अगं चांगली बातमी दिलीस ना, मी तुझं तोंड गोड करते. काकू लवकर हा. साक्षी, दाम्या तिकडे गेला ना तेव्हाच म्हटलं सगळं व्यवस्थित होणार. अगं पोहण्यात दाम्याचा हात कुणी पकडू शकणार नाही. झिंगूर हे गेला. घे अगं घे. काकू अगं. घे, साखर घे. आणि काय शोधत होतीस? झिंगूर कुठे गेला? कोण? तुझा लाडका राज. झिंगूर गेला. गेला? गेला म्हणजे अगं अगं तो काही कामासाठी गेलाय, महत्वाचं काम आहे. काही दिवसांसाठी गेलाय, तो येईल परत. ओके चल मी निघते. बाय बाय. ए बाय बाय काय? त्याचं नाव काढलंस आणि एकदम माझ्या लक्षात आलं. हल्ली ना काही लक्षातच राहत नाही माझ्या. त्यांनी ना तुला तुझ्यासाठी काय ते एनवलप दिला होता. माझ्यासाठी? इथेच ठेवला होता. बरं हो. आणि त्यांनी सांगितलं साक्षीच्या हातात दे म्हणून, आणि ती ते काम करून टाकेल असं म्हणाला तो. त्याच्यासाठी त्या झिंगूरसाठी मी हे काम करू? मी अजिबात करणार नाही काकू. मला नाही करायचं. ते उघडून तर बघ ना, आणि मग त्याच्यात जे काम असेल ते करून टाकणं. हे सगळ्यांसाठी तो एवढं करतो ना, तुम्हाला एवढं करायला काय हरकत आहे? काय तुम्ही सांगताय? जरा करून बघ ना, काय सोपं काम असेल ते. एवढंसं काम ते करायचं नाही म्हणजे काय? लोच येतात माझ्या आयुष्यामध्ये. देव देव, अगं तुझी प्रार्थना देवानं ऐकली आहे. सगळी मुलं आणि आपले दादू यांची सुटका झाली आहे. सगळे सुखरूप आहेत. खरं सांगते साई? अगं अगदी खरं. आई आई तू आता दादूंना सांग की त्यांच्या ह्या सगळ्या एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज बंद करा. आपल्याला किती काळजी वाटते त्यांची.
सांगूया आपण, नक्की सांगूया. म्हणजे चांगला मुलगा आहे राज, समजतो कोण स्वतःला, गंडवतो तो. काय पाठवलंय? डिअर साक्षी, मी महत्वाच्या कामासाठी अचानक बाहेर जातोय. इच्छा असूनही जाताना तुला भेटलो नाही. मी परत येईन की नाही ते खरंच मला माहित नाही, मात्र तू मला मिस करशील हे मात्र माहितीये. राज, समजतो कोण स्वतःला जी बॉयफ्रेंडचं लेटर. महागात पडेल ना तुला. मला बघू ना काय. वाव, हँडरायटिंग श्रावणी, माझं लेटर दे मला. डोक्यात जाऊन नको श्रावणी. हे बघ, तुला वाटत असं काही नाहीये आणि मी तुला पहिलं आणि शेवटचं सांगते, माझ्या पर्सनल गोष्टीमध्ये नाक खुपसू नकोस. हॅलो, तू मला सांगलं नाहीस ना, तरी मला आज न उद्या बाहेरून ते कळेलच. हॅलो, मग बाहेरून जेव्हा कळेल ना तेव्हा कळेल. मॉम, 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 मॉम. कळली, तुला सुद्धा बातमी कळली. कोणती? हिरो झालेत. DV देशमुख हिरो झालेत. टीव्हीवर चमकतायत. अगदी कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालंय घरातल्यांना. ती साक्षी तर गावभर बोंबा मारत फिरते. जाऊ दे ना मॉम, तू कशाला हे सगळं मनावर घेतेस? अगं मनावर घेऊ नको काय. यांना 2 दिवसाचा मोठेपणा दिसतो, पण कायमची दुश्मनी किती महागात पडेल. त्यांचं नशीब चांगलं म्हणून स्वतः राजे शिर्केनी समेट घडवून आणला. पण सगळेच काही राजे शिर्के नसतात. त्या भानगडी करून जीवाचं काही बरं वाईट केलं नाही म्हणजे मिळवलं. मॉम, या दादूंच्या बातमीपेक्षा सगळ्यात हॉट न्यूज माझ्याकडे. कोणती? साक्षीच्या अफेअरची. काय? अगं काय सांगतेस काय? तुला कधी कळलं? मी ना साक्षीला लव्ह लेटर वाचताना पकडलं, पण ती अजून सांगायला तयार नाहीये. वाटलंच, तरी माझा डाऊट होताच तिच्यावर. शाहू, तुझी बातमी खरी आहे. मी सुद्धा दाखवून देते. नेहमी माझ्या मुलीला टोचून बोलतात आणि ती प्रतीक्षा, तिला तर वाटतं तिच्या मुली म्हणजे अगदी सती सावित्री. तर मी सुद्धा दाखवून देते तिची साक्षी बाहेर काय दिवे लावते ती. साक्षी बॉलिंग टू झिंगूर, साक्षी बॉलिंग टू झिंगूर, और ये झिंगूर साक्षी आउट. काय? स्पष्टच विचारते. अभिलाषा आणि श्रावणी तुझ्याबद्दल असं काय बोलत होत्या? काय म्हणाली ती श्रावणी? काय बोली? मी आता तिला जाऊन साक्षी, आई, तुला माहितीये ना त्या दोघींच्या सवयी, त्या वाटच बघत असतात. हे बघ, आपल्याला जर खरंच मनापासून कोणी आवडत असेल तर त्यात वाईट किंवा चुकीचं असं काहीच नसतं. आई, पण त्या दोघी जे काही बोलतात तसं खरंच काही नाहीये. ठीक आहे, घटकाभर आपण त्या दोघींचं बोलणं जरा बाजूला ठेवू. तुझी आई म्हणून मी आता तुझ्याशी बोलते. हे बघ, आजपर्यंत आयुष्यात काही घडलं नाही म्हणून उद्या घडणारच नाही असंही नाहीये ना. माझं म्हणणं फक्त इतकंच आहे, जर असं काही तुझ्या आयुष्यात घडलं तर पहिल्यांदा मला सांग. एक लक्षात ठेव साक्षी, इथे प्रत्येकालाच आपल्या मनासारखा जोडीदार मिळेल असं नाही, आणि मिळालाच तरी आयुष्यभरासाठी तो आपल्या नशिबात असेल याची खात्री देता येत नाही. आई, मी तुला प्रॉमिस करते, मी कोणतीही गोष्ट तुझ्यापासून लपवून ठेवणार नाही. भैयासाहेब, तुम्ही आजपर्यंत आम्हाला राजकारणातल्या गोष्टी शिकवत होता, काय झालं शेवटी? त्या अनाथ आश्रमाला तुम्ही भेट द्यायला गेला होता, बरोबर मंत्री महोदया मंगलाताई पण होत्या. शेवटी मीडियाने त्या DVनाच हिरो बनवलं ना. तुमची तर साधी दखल सुद्धा घेतली नाही त्यांनी. पण एवढं करून DVची तरी भेट झाली का? भेट झाली, पण त्यांनी चेक नाकारला. झालं. पुन्हा एकदा स्वतःचा मोठेपणा त्यांनी सिद्ध केला. भैयासाहेब, केवळ तुमच्यामुळे आम्ही आजपर्यंत थांबलेलो, केवळ तुमच्यामुळे.
पण त्या डीव्हीने आपला अपमान करण्याची एकही संधी वाया घालवलेली नाही. हीच तुमची चूक आहे आदित्यराजे, आणि ती चूक डीव्ही करतायत. राजे शिर्केंचा चेक नाकारला असं मोठ्या अभिमानाने सांगत असतील ते, पण जर त्यांनी चेक स्वीकारला असता ना तर आमचा प्लॅन सक्सेसफुल झाला नसता. प्लॅन? भैया साहेब, गेले अनेक दिवस तुम्ही फक्त प्लॅनच करताय. त्याचं पुढे काय होणार? तुम्हाला कल्पना आहे आमच्या इन्व्हेस्टर्सचं आमच्यावरचं वाढणारं प्रेशर किती आहे? आम्हाला सगळी कल्पना आहे, पण सगळ्या शत्रूंना शस्त्राने मारता येत नाही. काही लोकांकरता वेगळ्या अस्त्रांची गरज असते. हे काय चाललंय रणवीर? आतापर्यंत झाली ती बदनामी कमी झालीये का? हो साईमा, त्यांनी आपली बदनामी केली आहे आणि त्यांना उत्तर दिलंच पाहिजे. एकदा बदनामी झाली ती झाली, दुसऱ्यांदा आम्ही ती सहन करणार नाही. हे सगळं थांबवा आता रणवीर. साईमा, सन्मान समारंभात आपली बदनामी झाल्याचा दोष तुम्ही आम्हाला दिला होता. हा दोष पुसून टाकण्याची एकही संधी आम्ही सोडणार नाही. तेव्हा लढाईचे नगारे वाजले होते, पण खरी सुरुवात आता झाली आहे. हिंसेला अहिंसेने दिली समज. सावली अनाथाश्रम पोलीस प्रकरणात डी.व्ही. देशमुख यांनी यशस्वी मध्यस्थी केली. वा, भरकटलेल्या तरुणांना डी.व्ही. सरांनी शरणागती पत्करण्यास भाग पाडले. झिंगूर, कधी आलास? वाट बघत होतीस ना माझी? चिठ्ठीत लिहिलं होतं ना मी, यू मिस मी. थंड घे जरा. अशा चिठ्ठ्या विठ्ठ्या लिहिण्यापेक्षा ना स्वतःच्या शिक्षणाचा वापर जरा चांगल्या कामासाठी कर. माझ्या दादूंसारखा. तू एक काम का नाही करत? दादू इथे परत आले ना की त्यांना येऊन भेटत का नाहीस तू? तुझे दादू आपल्या प्रेम प्रकरणावर लालशाहीने फुली तर मारणार नाहीत ना? अबे बिना ढक्कन के बॉल पेन. मी तुझ्या आयुष्याबद्दल बोलते. असा रात्री अपरात्री भूतासारखा बाहेर भटकत असतोस आणि मध्येच गायब होतोस. तू अगर दादू से बात करेगा ना तो तेरा लाइफ भी सेटल हो जाएगा. खरंच? तुझी खात्री आहे? पेपर वाच. ए 3 खतरनाक तरुणांना डॉक्टर डी.व्ही. देशमुखांनी शरणागती पत्करण्यास भाग पाडलंय. आणि तुझ्यासारख्यांना तर ते यू सरळ करते. खरं आहे तुझं. तुझ्या दादूंना एकदा भेटावंच लागणार आहे. आय मीन, बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या. जाणून घ्यायचंय की या वयात सुद्धा ते इतकी धावपळ कशी आणि का करतायत. ते आले की सांग मला. पेपर वाचतो. फुकटचा पेपर पण घेऊन गेला.